आज आपण इथे अक्षय तृतीया विशेष थाली बनवणार आहे. ही थाली सात्विक आणि आपल्या परंपरा, रूढी परंपरा जपणारी आहे. चला तर मग आपण सविस्तर याची रेसिपी पाहूया. चला तर आपण इथे पुरीची तयारी करत आहे. त्यासाठी एक मोठं भांडं घेतलेलं आहे. 1 बाउल इतके गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. अर्धा टेबलस्पून मीठ टाकलेलं आहे. चिमटभर साखर टाकलेली आहे. इथे आपण तेल गरम करून टाकणार नाही किंवा गरासुद्धा टाकणार नाही, तरीसुद्धा या पुऱ्या छान अशा चेंडूसारख्या फुगतात. इथे कणिक मळताना काही चुका करू नयेत. त्यामध्ये पाणी थोडं थोडं घेऊन आपण कणिक छान अशी घट्ट मळून घेणार आहे. घट्ट मळून झाल्यानंतर कणिक आपण या पद्धतीने बिना पाण्याचीच मर्दून घेणार आहे. पाणी टाकून ही कणिक आपण मरदणार नाही किंवा मळताना सुद्धा यामध्ये तेल टाकणार नाही. या पद्धतीने केल्यामुळे पुऱ्यामध्ये तेलही जास्त राहत नाही किंवा पुऱ्याला तेलही जास्त लागत नाही. आता ही कणिक मर्दून आपण 15 मिनिटं झालेली आहेत. अजून एकदा ही कणिक मर्दून घेणार आहे. आता यामध्ये थोडंसं तेल टाकून ही कणिक छान अशी मर्दून घेतलेली आहे. पुऱ्याची कणिक नेहमी घट्ट अशी मळायची आहे या पद्धतीने, जेणेकरून यामध्ये जास्तीचं तेलसुद्धा राहणार नाही. अशा पद्धतीने पुऱ्याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहेत. जे आपण पुऱ्याचे गोळे बनवले आहेत त्याला थोडंसं तेल लावून एक एक करून ह्या पुऱ्या मी लाटून घेणार आहे. पुऱ्या लाटताना जास्त पातळ लाटायच्या नाहीत. पातळ लाटल्या तर कडक होतात आणि जास्त घट्ट लाटल्या तर चांगल्या वाटत नाहीत किंवा चांगल्यासुद्धा लागत नाहीत. या पद्धतीने मी सर्व पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे. थोडी कणिक टाकून बघितलं, तेल छान गरम झालेले आहे. पुऱ्या बनवण्यासाठी सुरुवात केलेली आहे. पुरीवरती असं तेल घ्यायचं आहे. पुरी त्यामुळे टम्म अशी चेंडूसारखी छान पुरी तळते. या पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून घेणार आहे. चला तर मग आता लगेचच आंबरसाची तयारी करूया. हे आंबे अर्धा तास इतके पाण्यात भिजत ठेवलेले आहे. धुतलेले आंबे, सर्व आंबे चोळून धुणार आहे, जेणेकरून जर काही डस्ट वगैरे असेल तर निघून जाईल. धुतलेले आंबे चारही एका ताटात मी काढून घेतले. काढून घेतलेले आंबे मी चिरून घेणार आहे. चिरलेले आंबे मी स्पूनच्या साहाय्याने चारही आंब्याचा गर एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. या पद्धतीने मिक्सरच्या भांड्यात जो आंब्याचा गर टाकलेला होता त्यामध्ये चिमटभर इतकं मीठ टाकलेलं आहे. 1 वाटी साखर टाकून मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. सर्व आंब्याचा रस या पद्धतीने गाळून घेतलेला आहे. गाळून घेतलेल्या आंब्याच्या रसामध्ये काही सुद्धा नव्हतं. या पद्धतीने आपला आंब्याचा रस तयार झालेला आहे. चला तर मग एका कुकरमध्ये 1 वाटी इतकी तुरीची डाळ 3 ते 4 वेळा छान धुवून घेतलेली आहे. आता ही डाळ कुकरला लावणार आहे. चिमटभर हळद टाकून 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. फोडणीसाठी एका पातेल्यात तेल घेतलं. मोहरी छान तडतडली की लसूण 1 टेबलस्पून टाकला. लसूण छान भाजला की कढीपत्त्याची 10 ते 12 पानं टाकली. थोडीशी हळद टाकली. चिमटभर हिंग टाकून हे सर्व छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. जी डाळ शिजलेली होती ती यामध्ये सर्व डाळ टाकून घेतलेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकली. कोथिंबीर छाननुसार मीठ टाकलेलं आहे. आपले इथे वरण तयार झाले आहे. लगेचच आपण इथे बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहे. त्यासाठी 1 मिडियम आकाराचा कांदा, थोडी कढीपत्त्याची पाने, मिडियम आकाराचे 3 टमॅटो चिरून घेतलेले आहेत. बारीक अद्रक आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे. चिमटभर इतकी साखर घेतलेली आहे. धना पावडर 1 टेबलस्पून घेतलेले आहे. चवीपुरतं मीठ, काश्मीरी लाल तिखट घेतलेले आहे. 2 टेबलस्पून पोहे मी इथे मिक्सरला बारीक करून घेणार आहे. फोडणीसाठी राय घेतलेले आहे. हे आपले बटाट्याच्या रस्सा भाजीसाठी तयारी केलेली आहे. कुकरमध्ये तेल गरम झालेले आहे. मोहरी छान तडतडली की सुरुवातीला आपण बारीक चिरलेला कांदा भाजून घेणार आहे. कांदा सोनेरी गोल्डन झालेला आहे. बारीक चिरलेले टमॅटो आपण इथे छान भाजून घेणार आहे. हे सर्व
1-2 मिनिटासाठी छान परतून घेणार आहे. परतून घेतलेला सर्व मसाला ते सर्व लवकर शिजण्यासाठी ते आपण मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकून झाल्यानंतर हळद आपण अर्धा टेबलस्पून इतकी टाकलेली आहे आणि हे सर्व आपण येथे 2 मिनिटासाठी झाकून ठेवले आहे. त्यालासुद्धा आता छान ग्रेव्ही झालेली आहे. अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे. टाकून झाल्यानंतर हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. काश्मीरी लाल तिखट 1 टेबलस्पून इतकं टाकलेलं आहे. धना पावडर 1 टेबलस्पून टाकलेले आहे. हे सर्व टाकून झाल्यानंतर सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. 1-2 मिनटं हे छान मिक्स करून घेतल्यामुळे याला छान असं तेलसुद्धा सुटलेलं आहे. 1-2 मिनटं हे सर्व भाजून द्यायचं आहे. सर्व जिन्नस ते तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेले आहेत. आता यामध्ये बटाटे टाकून घेतलेले आहेत. वरून थोडासा हिंग टाकलेला आहे. 2 टेबलस्पून इतकं मी पोहे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत ते सुद्धा टाकलेले आहे. अर्धा टेबलस्पून साखर हे सर्व टाकून घेतलेले आहे. वरून कढीपत्त्याची 10 ते 12 पानं टाकून हे सर्व जिन्नस आपण 1-2 मिनटं छान परतून घेणार आहे. सर्व मिक्स करून झाल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर वरून टाकलेली आहे. 1 टेबलस्पून इतका गरम मसाला टाकून 1-2 मिनटं हे सर्व मिक्स करून घेणार आहे आणि 1 ग्लासभर इतकं पाणी टाकून 1 उकळी आल्यानंतर आपण कुकरचं झाकण लावणार आहे. येथे याला छान उकळी आलेली आहे. कुकरचं झाकण लावून आता याला शिट्टी लावणार आहे. याला 4 शिट्ट्या करून घेणार आहे. आपली येथे गरमागरम बटाट्याची रस्सा भाजी पुरीसाठी तयार आहे. आता चला तर मग आपण येथे अजून थोडी जेवणाची चव वाढवूया. येथे 1 आंबा मी बारीक कट करून घेतलेला आहे. मसाला मँगो आपण बनवणार आहे. 1 टेबलस्पून धना पावडर, थोडासा चाट मसाला, मीठ, काश्मीरी लाल तिखट, हळद हे सर्व बारीक चिरलेल्या आंब्यावरती टाकून घेणार आहे. वरून थोडंसं तेल टाकणार आहे. आता हे सर्व मिक्स करून घेणार आहे. आपला येथे चटपटा मसाला आंबा तयार झालेला आहे. सर्वात शेवटी म्हणजे ज्याच्याशिवाय आपली थाळी पूर्ण नाही असा म्हणजे आपण कुकरला भात लावून घेणार आहे. येथे 1 वाटी इतका मी कुकरला भात लावून 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे. आपल्या येथे गरमागरम आपली येथे अक्षय तृतीयेची पूर्ण सात्विक जेवण तयार झालेलं आहे. विशेष म्हणजे अक्षय तृतीयेला आमरस आणि पुरी आवर्जून करतात.